सेकंड मील झाला आपलं रेडी. मसाला ओट्स प्लस प्रोटीन शेक. आता वाजलेत 12. ॲम्ब्युलन्स बन घेऊ चुकी गावात बाबा जाणार का? अरे माझ्याजवळ पण एक काम आहे. 50,000 पगार आहे, फक्त ट्रेन चालते ना त्याच्या पुढे लाईट घेऊन धावायचंय. सो हेलो गाइस, स्वागत है आप सबका एक और नए वीडियो में. गाइस आज की वीडियो बहुत ही क्रेजी होने वाली, क्योंकि आज हम करने वाले फुल डे ऑफ ईटिंग. क्योंकि तुमच्या भावाने 4 दिवस झालेत प्रॉपर रेग्युलर जिम करतोय आपण आणि रेग्युलर डाएट करतोय. आता सकाळच्या वाजलेत 9:30 आणि आज तर सुट्टी आहे, पण सकाळी सकाळी उठलो आहे कारण की सकाळी सकाळीचा एकदम लवकर मील गेला तर मग कसं पोट एकदम प्रॉपर डायजेस्ट होतं सगळे मील. आपण कमीत कमी 6 मील घेतो पूर्ण दिवसभरामध्ये. आणि दादाचा पण फोन आला की अरे कॅफेवर कोण नाही करून, म्हणजे त्याचा जो कामाला पोरगा होता म्हणजे आपला मित्र, त्याचा कॉलेजमध्ये काहीतरी वायवा वगैरे काहीतरी आहे वाटतं, तर तो गेला आहे कॉलेजमध्ये. तर जाऊया आपण पटकन. आता सकाळी पहिले आपण घेतले ते थोडे स्वीट पोटॅटो, आपल्या आजीचे आभार आपल्यावर की मस्तपैकी आपल्याला स्वीट पोटॅटो करून दिलेत. आणि तिकडे जाऊन मस्तपैकी आपण करणार आहे कॅफेवरती ओट्स वगैरे खाऊ काहीतरी. आता खूप लेट झाला, त्याच्या कॉलवर कॉल येतात की लवकर या असं करून. तर पहिले आपण खाऊया हा मील. पहिला आला स्वीट पोटॅटो. चांगले खूप आपल्या गेनिंगला, आपल्याला तर गेनिंगचीच गरज आहे, आपल्याला कटिंग वगैरेची गरज नाही. जेवढं गेन होईल तेवढं चांगलं आहे आपल्या शरीरासाठी. आणि आजी फुल किचनमध्ये बघा डोसे वगैरे एकदम कडकमध्ये करते, एकदम 0 ऑइलमध्ये. घरचं खायला एकदम बेटर. बाहेर आपण किती बोललो ना की एकदम कमी ऑइलमध्ये करा तरी पण ते एकदम वाटलं लागतात न खाण्याची. आपली दादीमा, ओ दादीमा हाय करो इस ब्लॉग में. दादीमा हाय करो. हाय हाय. कसे आहेत बोलू सर, कसे आहेत तुम्ही सगळे? ठीक आहे, तुला नाही तू विचार पागल. चल आपण भेटूया, मी बरा आहे. चल आपण भेटूया आता म्हणजे कॅफेवर. यहाँ पे जा रहा है हमारा प्रोटीन शेक. 2 स्कूप प्रोटीन, ओट्स, पीनट बटर, सगळं काय सगळा एकदम. आता आपलं सेकंड मील होते. मसाला ओट्स प्लस प्रोटीन शेक, कामच पीठ. सेकंड मील झाला आपलं रेडी. मसाला ओट्स प्लस प्रोटीन शेक. आता वाजलेत 12. पहिला मील घेतला आपण 10 वाजता, आता 12 वाजता सेकंड मील घेतला आहे. त्यानंतर थर्ड मील डायरेक्ट जेवायचं आपल्याला. पहिले खाऊया हे मस्तपैकी कडकमध्ये. फुल हाय प्रोटीन होणार आहे मील आपले सगळे. आणि आज शोल्डर आणि ट्रायसेप आहेत जिममध्ये, रात्री फुल तगडा वर्कआउट करू. आज थर्ड मील की तयारी सुरू आहे. मेरी माँ नाचणी आणि बाजरीची भाकर बनवते माझ्यासाठी. दादा बोलला मस्त की कॅफेवर 8-9 अंडी घेऊ, तिकडे बुर्जी बनवू. मी बोललो थांब जरा. मग आता आपल्याकडे भाकरी आहेत, त्या भाकऱ्या घेऊन जाऊ मस्तपैकी. चपातीमध्ये कसं गहू असतो, मैदा वगैरे थोडं मिक्स असतं. मग कसं मैदानी एकदम स्ट्रिक्ट डाएट आपण केलं ना, स्ट्रिक्ट पूर्ण खतरनाक डाएट करायचं आपल्याला. गणपती जवळ येतात ना, आपला आगमनाला बॉडी एकदम टाईट पाहिजे. अशी आई सगळ्यांना भेटली पाहिजे की सपोर्ट करते मला. एक पहिले आता सांगितलं नाचणीची भाकरी बनवते, 10 शिवा दिला. आता काय ब्लॉगसाठी बोलावं लागतं की खूप चांगली आई आहे करून. दिल पे झगमगात बाबा फुल खतरनाक राडा होणार. बॉडी तुमचा भाऊ बनवणार. गाइस यहाँ पे तैयारी हो रही है अपने डाइट की, देख सकते हो. बॉईल करने के लिए रखे हमने एग्स, अंडी ठेवले उकडायला. आणि आपला भाऊ आता आपल्यासाठी मस्त की क्रेझी अशी अंड्याची बुर्जी बनवते. स्वतः उबाळलेला बॉईल वाटतं, अंडा वाटतं. अंडा नाही, अंडा अजून घे ना एक. काय अजून एक देऊ? अजून एक अंडा देऊ. याने माणूस कडवला लागतं खूप चांगली एकदम अशी मस्त बनव हा भाई. अशी क्रेझी बनव एकदम अशी अंड्याची बुर्जी. एकदम तेलच नाही पाहिजे, बिना तेलची बुर्जी तुला तेल. हां बनव, पाण्याची बनव बुर्जी. हे पण टाक थोडं कॅरेट. हा कॅरेट बनतात. गाजर बोल ना गपचूप मराठीमध्ये, कशाला इंग्लिश. कुठलं गाणं सुशील कुठलं गाणं हे सुशील कुठलं गाणं? अरे कुठलं एक दिल पे पत्थर खाते. सुशील हमारा बहुत सपोर्टिव है भाई. जर मी कॉम्पिटिशन खेळेल ना तुझं नावाने खेळेल. सुशीलने मला खूप सपोर्ट केला बुर्जी बनवायला, त्याच्यामुळे माझी बॉडी येते आज जे आहे ते. अरे
उशीर आलू का नको नको आलू थांब ना आलू अरे पडायला नको. आम्हाला खायचं नको काय करू रे चिराग त्याच्यामध्ये तू अरे आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा, तेल का ऑमलेट. ऑमलेट नाही बनवायचं बुर्जी बनवायची हुशार दादा कोणी घेतले बे ते बघ कोण बनवलं. जा तुझं काम कर ना जिकडे आहे तिकडे काम कर ना चाय रूम मध्ये रिक्षा चल 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 चहा पिवायची वाटत नाही माहिती माहिती विटामिन घालत त्याने बनवली ती चहा पित नाही मी बुर्जी खाईल माझी पब्लिक चाय बनवते. चालू कर तोंड काळा कर तिकडे चल चल चाय पिऊ का आम्ही एवढं वाईट दिवस आले का आमच्यावर काहीतरी दुकान काय कृष्णा मेर बघा अंड्याची भुर्जी आणि 6 बॉईल एग इकडे 6 इकडे 6 हा अंडा दे कांदा दे रे याला गाईज 8:04 हो गए आणि आपण आता घेतलाय आपला 4th मील खायला म्हणजे प्री वर्कआउट. त्याच्यामध्ये घेतलं आपण थांबा दाखवतो तुम्हाला. त्यात घेतलं आपण 2 स्वीट पोटॅटो याच्या आतमध्ये आहेत आणि 2 बनानास थोडं दूध आणि एक पीनट बटरचा चम्मच डायरेक्ट आपण खाऊया. जाऊया जिमला कारण की आपण खूप लेट जेवलो म्हणजे खूप जास्त हेवी मील झालेलं होतं अजून डायजेस्ट नाही आला प्रॉपर म्हणून एकदम हलका मील घेतोय ना त्याच्या नाहीतर मी कॅज्युअली प्री वर्कआउटमध्ये ओट्स आपले 200 ग्राम वगैरे ओट्स 2 बनानास 2-4 खजूर दूध पीनट बटर मिक्स करून शेक करून पितो. पण आता खूप जास्त हेवी मील झाला आपल्याला दुपारचा जास्त खूप डेंजर जेवलो आपण म्हणजे म्हणून आपण एकदम हलकासा क्विक एकदम फास्ट मील घेतोय आणि खाऊन लगेच निघतोय जिमला. आज आहे शोल्डर अँड ट्रायसेप. बघूया दादासोबत वर्कआउट करायचा. आज दादासोबत वर्कआउट करायचा म्हणजे खूप डेंजरस वर्कआउट होणार आहे कारण की तो खूप जुना खिलाडी आहे भाई. त्याला खूप डेंजर तो वर्कआउट करतो. तर जेवढा तो वेट मारणार तेवढा आपण वेट मारायचा प्रयत्न करू. जेवढा आपल्याकडून खेचलं जाईल तेवढा आपण खेचू. तर जास्त बोलूया नको खाऊया फटकन आणि भेटूया जिममध्ये तुम्हाला. और ये मी सांगायला विसरलो हे आपलं बीटरूटचं ज्यूस एकदम हेल्दी आणि बेस्ट प्री वर्कआउट पण मानला होता. ते बीटरूटचं ज्यूस पण आपण घेतो रोज डेलीचं आणि स्किन क्वालिटी पण चांगली होते. फक्त बॉडीवर लक्ष देऊन पण फायदा नाही. स्किन क्वालिटी पण म्हणजे स्किन क्वालिटी तर चांगलीच होते जेव्हा आपण एकदम क्लीन डाएट करतो ना तर मग बाहेरचं काय ऑइली फूड शुगर वगैरे सगळं बंद करतो तर स्किन केसा वगैरे प्रॉपर आपोआप चांगले होतात. तर आपण लेट्स गो गाइस चलते हैं जिम के लिए. चलो माँ का आशीर्वाद देते हैं. सगळे आले जिमला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तुला काय करायचंय कोण असेल साइन लेटर्स के 4 सेट अभी हुए. पहला अपना वेरिएशन डन हो गया है. अभी सेकंड वेरिएशन देखते क्या मारने का है. ज़्यादा बोलेंगे नहीं सिर्फ वर्कआउट पे फोकस करेंगे. वो जी वीडियोग्राफर हे वेन्स ना आम्हाला लहानपणी होते समजलं का. हे सगळे वेन्स लहानपणी होते. ताकद पाहिजे वेन्स नाही पाहिजे. दुसरा मारू ना. वर्कआउट हो चुका है डन. अभी अपना लास्ट का मील हम लोग दिखाते क्या लेने वाले हैं. और बहुत क्रेजी वर्कआउट हुआ आज. थोडा घाई में किया वर्कआउट पण खूपच भारी वर्कआउट झाला आहे. आता आपण लास्ट मील घेऊया. आपला प्रोटीन शेक पण पिला आहे आणि मग जाऊया कॅफेवर. फ्रायडे उद्या आपल्याला सुट्टी आहे
तर जरा चिल करूया चिल. लास्ट मिल ब्रदर. त्याशी काका आता घरी Last नव्हते meal ना, आपला. मामा एक तारखेला सांगितलं 1 वाजता फोन केला वॉर्म अप असं आहे. हो चुका है लास्ट का मील अरबी करने जा रहे हैं हम लोग पैकअप. मस्तपैकी घरी जाऊन झोपूया आता रेस्टची गरज आहे आपल्या बॉडीला. काय मील करना चिल. वाव मित्रांनो आज आपल्याला जायचंय मरीन ड्राइव्ह बीच वरती. गाडी रेडी आहे. गाडी रेडी आहे ना. Yes. सो ओके गाईज बघूया आपला प्लॅन होतो मरीन ड्राइव्ह बीच. चल चल प्रसाद येते का तू आज? चल देखते गाईज. हमारा भाई हम लोग को लेके जाते हैं मरीन ड्राइव्ह. 1.5 तास जायला 1.5 तास यायला लागतो. अरे असं लेट नको रे. मला सकाळी झोप नव्हती रे. काय आपल्या भावाने नवीन बीच काढलाय मरीन ड्राइव्ह बीच. त्याला माहित काय माहित कुठे मरीन ड्राइव्ह बीच आहे का नाही करून. आता आम्हाला 24 वर्ष आले तर आम्हाला दिसला नाही. अरे गुगलला काही दाखवतात रे. गुगलला काही दाखवतात. गुगल दाखवला हर्षल भोळे बॉडी बिल्डर. हर्षल भोळे बॉडी बिल्डर पण करतील. आज गुगल नको दाखवूस. गुगल नको दाखवूस. मला माहिती मी चुती आहे पण गुगल नको दाखवूस. जे आहे ते ओरिजिनल दाखव. ओरिजिनल कुठे नाव लिहिलंय का मरीन ड्राइव्ह बीच करून असं. अरे भोसऱ्यात गेला मी गुगलला बघितलं मी सांगितलं. गुगलला काय बघशील का वेळाच आहे तुझं. आज आपण मरीन ड्राइव्ह बीच वर जायचं तर जायचं. हा जाऊया चल. गाडीत राहण पहिले. आणि गाडी रेडी आहे खालती. गाडी रेडी आहे चला. पण प्रसाद सर असतील तर प्रसाद सर तर आहे ना. मला एवढी गॅरंटी आहे कारण की प्रसाद सरांनी खूपच वाव दिस इज चिकन नाही आहे फक्त सोयाबीन आहे. येडे सोयाबीन आहे. व्हेज चिकन व्हेज चिकन व्हेज चिकन. ॲम्ब्युलन्स बंद घेऊ चुकी च्या गावात बाबा. कमॉन कमॉन कमॉन. जब मुश्किल है तेरी सी कर आशाएं. ही ओब्लिक जमा केली बघा आम्ही. कमॉन हर्ष. मसाल्याच्या पाव आता थकला मग तू जरा पळत जा. घरात झोपत नको लॉकअप बघत दिवसभर. पेशंट बोलला असता रुक मैं चल के जाता हूँ. पेशंटच्या बाजूचे पण मेले असेल. अरे एड्या मशीन होती. तो माणूस थोडी आहे त्याची गॅरंटी द्यायला. माणसाची अरे रोडवरती पण धावले रे चालेल रे. शक्तिमान शक्तिमान. चल 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 चल. लास्ट बट नॉट लिस्ट नाही होत शकता. हा आता मराल टेकला. ॲम्ब्युलन्स धक्का मारत मारत आला. बोल ना तू घाबरतो का त्यांना. आता घाबरायचा विषय नाही. माझी पण बॉडी होती पंप मारून मारून मला सपोर्ट केलं पाहिजे. पंप मारून सत्य आहे बस. बरोबर आहे. तुला चांगलं बनवत नाही. अरे भाई आमचा नाही डॉक्टर मध्ये सांगतो त्याच्यामुळे चांगलं नाही. काय ना तो चाय रूम मध्ये वेगळी गुलाब काय गुलाब चाय आहे. रोज वॉटर चाय आहे. रोज वॉटर चाय आहे. इलायची वाली चाय आहे. अद्रक वाली नाही भेटत आपल्याला. बाकी अजून तुम्हाला भेटेल पण मस्त आहे. दुग्धक्ष म्हणतो लोक माहिती का रे. त्याला काय पाहिलं बघ. ए सचिन ए तू त्याला काय पाहिजे बघ. कल्याणला गेलाय कधी ते खाल्लंय का दुग्धेश्वरी तुझं म्हणलं नाही खाल्लं. त्याला आणले 2 आणले. चल तुला टाकून दिला आमच्याकडे टाइमपास आहे. महाराज महाराज असं होतं. चल आणि मग वरतून आम्ही ट्रेन पण कापून केली. तुला कापायचं आहे काय. चायची किटली काय किटनी काय बीच बीच बोलतोय. कुत्री बोलला तुला. आमचा एकच वादा आपला हर्षू दादा. ए बर हर्ष पेक्षा अनिकेत शेट आहे. अनिकेत भाई नाही. अनिकेत तर बाय. अनिकेत भाईचं तर नाव होतं भाई. आम्ही सर्व मेहनत करतो. हा तो शेट आहे. एन्जॉय करतो तो लाईफ. बट हाय काम बी एन्जॉय.
सगळ्यात जास्त बँक बॅलन्स त्याचा असेल आणि आमच्या सगळ्यांपेक्षा 4-5 वाजता येऊ का आणि बाय तुमच्या सोबत कामाला अरे तो कामच नाही करत तर काय काम करशील त्याचं तू अरे म्हणजे मी गाडी चालू यायला जायला सोडायला शिफ्टला धक्का मारायचा पण. शिपला धक्का मारायचा तुम्ही बोलून टाका याला ओरडायचं उडून टाका जाऊन धक्का मारायचा बस. जाणार का अरे माझ्याजवळ पण एक काम आहे 50,000 पगार आहे फक्त ट्रेन चालते ना त्याच्या पुढे लाईट घेऊन धावायचंय हाय गेलंय ना हे सुशील सिंग करण्याचा मुख्यमंत्री कोण? काय नाही उदरीवर लावायची. बाहेर आता एवढं तुझ्यासोबत पोलीस स्टेशन पर्यंत आलो कोण आला पण नसता माहितीये बाकी सगळं पळून गेले मी इकडे पाहावे अजून गायबच झाले त्याला बोलते हॅव अ गुड नाईट गुड नाईट. गुड नाईट. तुला सोबत आला तरी चालला.